26 जुलैची सकाळ. अकोला जिल्ह्यातून बाळापूर शहरात वातावरण खूपच तापलेलं होतं. शहरात मोठा पोलीस कडेकोट बंदोबस्त होता. नंतर हा सगळा फौजफाटा अकोला नाका परिसरात तैनात करण्यात आला. कशासाठी? तर एका मुलीच्या अंत्ययात्रेसाठी. ही मुलगी गेल्या 42 दिवसापासून अगदी कोमात होती, पण 25 तारखेला तिचा अखेर मृत्यू झाला. जवळपास सगळं शहर तिच्या अंत्ययात्रेसाठी लोटलं होतं. लोक प्रचंड संतापलेले होते. कुणावर तर एका पोलीस अधिकाऱ्यावरती, पोलीस कर्मचाऱ्यावरती. या पोलीस कर्मचाऱ्यानेच घर मालकाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केला होता. 1.5 महिन्याआधी या मुलीने गळफास घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. नेमके त्याच वेळी तिथे तिचे आई वडील घरी आले. तिला फासावरून खाली काढलं आणि तिची मृत्यूची झुंज सुरू झाली. 42 दिवस तिची मृत्यूची झुंज सुरू होती, जी 25 जुलैला अखेर शांत झाली. त्यानंतर बाळापुरात संतापाची लाटच उसळली. लोकांच्या रागाचा केंद्रस्थान होते बाळापूर पोलीस ठाणे. पण त्या मुलीसोबत नेमकं काय झालं? बाळापूर शहरातले लोक पोलिसांवरती का चिडले होते? पवन उद्धवराव वडगावे, मूळ नांदेडचा. काही वर्षाआधी त्याची महाराष्ट्र पोलिसात हेड कॉन्स्टेबल या पदावरती निवड झाली. ज्यानंतर 2024ला त्यांची पोस्टिंग अकोल्याच्या बाळापूर पोलीस स्टेशनला झाली. बाळापुरात तो एकटाच आला. इथे त्याच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. तो राहायला जागा शोधत होता. तेव्हा त्याला कळलं बाळापूर पोलीस स्टेशन मधलेच काही पोलीस कॉन्स्टेबल शहरातल्या अकोला नाका भागातल्या एका भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत. पण पवननेही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी चालू केलं आणि राहायची सोय केली. या खोल्यांचे मालकही जवळच राहत होते. त्यामुळे पवन आणि घरमालक यांचा नेहमीच संपर्क असायचा. याच घरमालकांना एक मुलगी होती. पवन इथे राहायला आला त्यावेळी ती 16 वर्षाची होती. पवननेही तिचा नंबर मिळवला आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून बोलण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला मुलीने लक्ष दिले नाही, पण एकदा तिने पवनला प्रतिसाद दिला आणि पवनने गोड बोलून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. मग पवन तिला सारखाच मेसेज करू लागला. मुलगी घरच्यांपासून लपून चॅटिंग करायला लागली. दोघांमधले बोलणं वाढत असताना पवनने मुलीला तुझी 18 वर्षे पूर्ण झाली की आपण लग्न करू असं आमिष दाखवलं. पवन नेहमी तिला लग्नाचा आमिष दाखवायचा आणि तिच्याशी संबंध ठेवायचा. हा आपल्याशीच लग्न करणार या भोळ्या आशेसाठी, म्हणून तीही पवनला विरोध करत नव्हती. आई वडील बाहेर गेले की तो घरी यायचा. कधी तिला बाहेर भेटायला बोलवायचा. ती मुलगी तो म्हणेल तशी सगळं काही करत होती. त्याच्या शब्दाबाहेर कधीच जात नव्हती, कारण पवनने तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. असं करत करत 2 वर्षे निघून गेली. मुलगी आता कायद्याने सज्ञान झाली होती. पवन कधी लग्नाबद्दल बोलतो याची ती वाट बघत होती, पण पवन लग्नाचा विषय काढत नव्हता. म्हणूनच तिने एक दिवस मुलीनेच त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला. त्यावेळी पवनने दुर्लक्ष केलं. मुलीने पुन्हा त्याला विचारलं, पण पवन टाळाटाळ करायचा. या दरम्यान तो तिच्याशी संबंध ठेवायचा. पण जसे जसे दिवस जात होते तसं तिच्या लक्षात यायला लागलं आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय. त्यानंतर एकदा बोलवताना तिने पवनला लग्नाबद्दल स्पष्ट विचारलं. तेव्हा त्याने नकार थेट दिला. हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. ही गोष्ट पचनी पडणं तिला अवघड हो गेलं, कारण तेव्हापासून ती एकटी राहायला लागली. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. घरचे रागवतील म्हणून ते आपल्यासोबत काय झालं हे सांगू शकत नव्हती. शनिवारी 13 जूनला तिचे आई वडील शेगावला गेले. घरात तिच्याशिवाय कुणीच नव्हतं. संध्याकाळी आई वडील घरी परतले. त्यांनी दरवाजा वाजवला, पण बराच वेळ काहीच रिस्पॉन्स आला नाही. म्हणून त्यांनी दरवाजा तोडला, पण आत त्यांना दृष्ट बघून पायाखालची जमीन सरकली. त्यांची मुलगी पंख्याला गळफास घेऊन लटकवण्याच्या अवस्थेत होती. त्यांनी लगेच तिला खाली उतरलं. अकोल्याच्या एका खाजगी दवाखान्यात नेलं. ती जिवंत होती, पण फासाच्या झटक्यामुळे तिच्या मेंदूचा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा पूर्णपणे तुटल्या होत्या. तिचं शरीर काहीच प्रतिसाद देत नव्हतं. डॉक्टरनी ती कोमात गेल्याचं सांगितलं. सोबतच तिच्यावर घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला. 5-6 दिवस दवाखान्यात उपचार झाल्यानंतर तिला घरी आणण्यात आलं, पण तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का केला हे घरच्यांना मात्र कळत नव्हतं. तिच्या आई वडिलांनी आईला शाळेतल्या, गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणींना आणि शेजापाजाऱ्यांना लोकांकडे चौकशी करण्यासाठी सांगितलं, पण काहीच हाती लागलं नाही. तितक्यात त्यांना तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी असू शकतं हे लक्षात आलं. त्यांनी मोबाईल उघडण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल लॉक होता. मग बराच वेळ प्रयत्न केल्यावर लॉक उघडला. तिच्या वडिलांनी व्हॉट्सअप उघडून बघितलं, तेव्हा त्यात पवन वडगावे सोबत असलेले चॅटिंग तिला दिसलं.
2-2.5 वर्षापासून हे चॅटिंग बघून ते खूपच हादरले. त्यावरूनच त्यांच्या लक्षात आलं, पवननेच तिला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले होते आणि लग्नासाठी विचारल्यावर नकार दिला. तिच्या वडिलांनी लगेच पोलीस स्टेशन जाऊन पवन वडगावेच्या विरोधात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. हा दिवस होता 12 जुलै. त्या दिवसापर्यंत पवन त्याच रूममध्ये राहत होता. आपल्यामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे हे अगदी निर्लज्जपणे तो बघत होता. 12 जुलैला त्याला कळलं की तिचे वडील आपल्या विरोधात आपण काम करत असणाऱ्या पोलीस स्टेशनलाच तक्रार देणार आहेत. पण त्याआधीच त्याने सुट्टी टाकली आणि तो फरार झाला. आता तिच्या वडिलांनी तक्रार तर दिली होती, पण पोलिसांकडून काहीच उत्तर दिलं जात नव्हतं. इकडे कोमात असलेली मुलीची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत होती. त्यात याच पोलीस स्टेशनच्या कर्मचारी असल्याने पोलीस पवन वडगावेवर कारवाई करत नाहीत, असा आरोप करत मुलीच्या घरच्यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. पवनवर पोस्को लावण्याची मागणी करण्यात येऊ लागली, पण तरीही तपास झाला. शेवटी 42 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या मुलीचा 25 जुलैला अखेर जीव गेला. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला, पण कुटुंबियांची मागणी होती की संपूर्ण पोस्टमॉर्टमचं कॅमेऱ्यातून रेकॉर्डिंग व्हावं आणि आरोपी पवन वडगावेला तात्काळ अटक व्हावी. या मागण्या घेऊन बाळापूरकरांनी रस्ता रोको आंदोलन केलं. दुसऱ्या दिवशी बघता बघता ही माहिती पूर्ण शहरभर पसरली. रविवारी सकाळपासून लोक मोठ्या प्रमाणावर पीडित मुलीच्या घरी जमा झाले होते. बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि बाकी पोलीस कर्मचारी पवनला पाठीशी घालत असल्याचे आरोप होऊ लागले. त्यामुळे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याच वातावरणात तिच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. तक्रार देऊनही 14 दिवस होऊन गेले तरी बाळापूर पोलिसांकडून पवन वडगावेला अटक झाली नव्हती. या सगळ्यामुळे पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्न विचारले जात होते. नागरिक अजूनही पोलिसांवरती संतप्त आहेत. दरम्यान बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश जोगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, आरोप पवन वडगावेचा शोध सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम रवाना झाली आहे आणि लवकरच त्याचा शोध घेऊन त्याला बाळापुरात आणलं जाईल. पण तपासात पुढे काय होणं हे पाहणं आता गरजेचं ठरेल. पण ज्याला रक्षक म्हणून घरात राहायला दिला त्यानेच केलेल्या या घृणास्पद कृत्याला अकोला जिल्हा पूर्णपणे हादरून गेला आहे. यावर आपल्याला काय म्हणायचं आहे कमेंटमध्ये मला लिहून सांगा. आणि अशा पोलिसांवरती काय कारवाई होईल आणि काय कारवाई केली पाहिजे, त्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा.